महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती डोमकावळे कावकाव करतायत। खासदार संजय राऊत यांची विरोधकांवरती टीका। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामुळे मराठीचं भलं होत असेल तर सर्वांनी स्वागत करावं, राऊतांचं विधान। हिंदीची सक्ती मान्य नाही ही लोकभावना आहे, संजय राऊत यांचं विधान। तर सरकारला जनतेच्या रेट्यापुढे झुकावंच लागेल, राऊतांचा इशारा। हिंदीच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभरामध्ये आंदोलन। सरकारच्या जीआरची होळी केली जाणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून आज मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सरकारच्या जीआरची होळी केली जाईल। यानंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा पार पडेल। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरील शासन आदेशाची होळी। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यामध्ये 2 ते 3 गुप्त भेटी झाल्याची सूत्रांची माहिती। 2017 प्रमाणे यंदाच्या वेळी सुद्धा युतीसाठी नांदगावकर आणि संदीप देशपांडे सक्रिय। संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये 4 वेळा सविस्तरपणे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 5 जुलै या दिवशी मराठी मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग बंद ठेवावं। कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, मनसेचे नेते अमेय खोपकर यांचं हिंदीच्या मुद्द्यावरून आवाहन। मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना अर्ज सादर। मनसेचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काल बैठक झाली, मात्र पोलिसांकडून अद्यापही मोर्चाला परवानगी नाही। हायकोर्टाच्या अटींशी अधीन राहण्याच्या पोलिसांच्या सूचना। ठाकरेंच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम हे आक्रमक। महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवरती शिक्कामोर्तब करणाऱ्या ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी करणार, राम कदम यांची टीका। आमदार महेश सावंत यांच्याकडून मुंबईमधल्या दादरच्या शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये बॅनरबाजी। हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद दाखवूया, बॅनरवरचा आशय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मनसेच्या पोस्टरवरती दिसतायत। मराठी संदर्भातलं मत मांडल्याच्या नंतर उईकेंचे फोटो असलेले बॅनर मुंबईत झळकले। हिंदीच्या मुद्द्यावरती मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यामध्ये मोठं वक्तव्य। सरकार ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच हिंदीच्या संदर्भातला निर्णय घेणार का याकडे लक्ष। सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। विलास शिंदे हे पक्षप्रवेशासाठी नाशिकमधून रवाना। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन विलास शिंदे हे ठाण्यासाठी रवाना। पक्षप्रवेशापूर्वी विलास शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन। कोण विलास शिंदे हे मला माहिती नाही, संजय राऊत यांचं विधान। विलास शिंदे यांच्या पक्षप्रवेशाचं त्यांचं ते बघतील असं म्हणत राऊतांनी बोलणंही टाळलं। बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही जातोय, विलास शिंदे यांची पक्षप्रवेशावरती प्रतिक्रिया। आम्ही निष्ठावान आहोत, मात्र किती दिवस निष्ठावान राहायचं, विलास शिंदे यांचा सवाल। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार। चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेसाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन। वरळी डोम इथे 1 जुलैला संध्याकाळी 4 वाजता होणार भाजपचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन। वर्षा गायकवाड यांच्याकडून भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे यांना वगळून समिती। मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं 34 जणांची व्यवस्थापन आणि समन्वयाची समिती। हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या 3 वर्षा गायकवाड यांनी वगळलं। युगेंद्र पवार लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार। तनिष्का प्रभू यांच्यासोबत घरगुती पद्धतीनं त्यांचा साखरपुडा संपन्न। आज मराठा समाजाची आंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक। मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आणि आता काय मिळवायचंय यावरती चर्चा होणार, मनोज जरांगे यांची माहिती। धाराशिवमधून हजारो मराठा कार्यकर्ते आंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते एकवटले। तुळजापूरमधून 273 गाड्या राज्यव्यापी बैठकीसाठी रवाना। नारायण राणे हे सहजासहजी मोठे झालेले नाहीत, मर्डर, मारामाऱ्या, भानगडी हे सगळं काही केलं। शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले गंभीर। जे अंगावरती येतील त्यांना शिंगावर घेईन। सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावरती प्रहार।
पक्षप्रवेशावरती काही नेते विघ्न आणत असल्याचा बोंडेकरांचा जाहीर सभेमधून आरोप. पनवेलमध्ये बेवारस सापडलेल्या अर्भकाचे आई आणि वडील सापडले. प्रेम प्रकरणामधून बाळ जन्माला आल्याचं उघड झालं. बाळाच्या आईवडिलांनी घरामध्ये न सांगता लग्न केलं होतं. पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या अर्भकाच्या आईवडिलांनी बाळाची जबाबदारी घेतली आहे. बाळाचे आईवडील पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर आईवडील हे बाळाला सांभाळायला तयार झाले. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामधल्या आदर्शनगर परिसरामध्ये भीषण आग लागली. एका कपड्याच्या गोदामाला ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.